तुझ्याकडे माफी मागते, बस, आणखीन काही नाही. मी चुकले, आय एम सॉरी. मी तुझ्याकडनं प्रेमाची अपेक्षा ठेवत नाहीये, माफीची अपेक्षा ठेवते. प्रेम मला कधीच मिळणार नाहीये हे कळलंय मला. मी कितीही ठरवलं तरी वंदनाने त्याच्यावर हक्क सांगितलाय. म्हणजे माझ्याशिवाय दुसऱ्याशी लग्न करून तू सुखी राहू शकतोस. मी काय करावं अशी तुझी अपेक्षा होती? आता तू नाही म्हणालीस तर तुझ्या नावाची माळ जपत राहू आयुष्यभर? हाच फरक असतो ना पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये. किती विचार करताय गुणवंतराव? अहो तुम्ही संभाषण चतुर आहात. तुम्हीच जर का आयत्या वेळेला असे हातपाय गाळले तर मग आपले पुढचे प्लॅन्स कसे काय होणार? अरे हो, हे एक ऍडिशनल टेन्शन आहेच. म्हणजे इथे राडे झाले तर आपले पुढचे सगळे प्लॅन्स बोंबले. म्हणजे माझा पत्ता कट. तुम्हाला काय अप्पासाहेब, माझ्यासारखे अजून बरेच गुणवंतराव भेटतील, पण माझ्या आयुष्यातली मात्र ही पहिली आणि शेवटची संधी आहे. इथं फेल तर आयुष्यात फेल. गुणवंतराव, तुम्ही आम्हाला गुरु मानता की नाही? मग आम्ही तुम्हाला एक गुरुमंत्र देतो. आपल्याला जे काही पाहिजे असेल ना ते मिळवण्यासाठी दिलो जान से प्रयत्न करायचा आणि ते मिळवायचं काहीही करून, बाय हुक और बाय क्रूक. ते सगळं ठीक आहे, पण आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. म्हणजे समजा उद्या आमचं लग्न झालं, आम्ही सुखात राहू लागलो, पण केव्हा तरी त्यांना म्हणजे तिच्या आईबाबांना कळलं की मी फ्रॉड आहे, मी तोतया आहे आणि माझे आईबाबा अजून जिवंत आहेत आणि ते साधे कारकून आहेत, तेव्हा काय होईल? तेव्हा काय होईल? तेव्हा काहीही होणार नाही. कारण आपल्या हातनं अशी घोडचूक झाली ही गोष्ट घोरपडे कधीच चव्हाट्यावर येऊ देणार नाहीत. अहो गावात त्यांचे बरेच हितशत्रू आहेत आणि ते त्यांची निंदा नालस्ती करायला टपलेलेच आहेत. तेव्हा आपल्या अंगावर चिखलफेक करण्याची संधी देण्याची चूक हे घोरपडे कधीही करणार नाहीत. हा मग ठीक आहे गुणवंतराव, ते सगळं ठीक आहे आणि सगळं काही ठीक होईल. नाही पण तुम्ही उद्यासाठी काही तयारी केलीत की नाही त्याबद्दल बोला की. हा म्हणजे तसं शालिनीने मला शिकवलंय तसं. म्हणजे बोलण्याची शाही अदब, रेड कार्पेट. अहो रात्रभर त्याचीच तर प्रॅक्टिस करत होतो. म्हणजे तुम्ही रात्रभर जागेच होता म्हणा की. अहो अप्पासाहेब असं काय करताय? झोप उडाली आहे माझी. शालिनीचे पप्पा हिज हायनेस श्रीमंत विश्वास सिंग घोरपडे स्वभावाने खूप तापट आहेत म्हणे आणि एकेकाळी शिकारीचा शौक होता म्हणे त्यांना. म्हणजे उद्या काही माझं बोंबललं तर बंदूक काढतील आणि मला गोळ्याच घालतील. नाही नाही तसे काय अगदी शिकारी राहिलेले नाहीयेत तुमचे हिज हायनेस. अजून पोराच्या धक्क्यातून सावरलेले नाहीयेत आणि सदैव व्यसनात बुडलेले असतात. त्यांची तब्येत बरी नसेल ना तर ते तुमची विचारपूस करायला सुद्धा येणार नाहीत. आता शालिनी राजे आता काय तुमच्या वागदत्त बधूच आहेत. आता राहिल्या वैरी साहेब त्यांची तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी त्यांना असं पटवतो की त्यांच्या आयुष्यात त्यांना तुमच्यासारखा राजपिंडा तरुण जावई म्हणून मिळणं शक्यच नाही. त्या वहिनी साहेब फार चिकित्सक आहेत असं म्हणून मी ऐकलंय. म्हणजे प्रत्यक्ष घोरपडे सरकारांना आपण राजे असल्याचा गर्व नाहीये, पण त्या वहिनी साहेबांना टेंभा मिरवायला फार आवडतं असं मी ऐकलंय. हो त्या फार प्रश्न नाहीत ना विचारणार मला? त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला विचारलेले प्रश्न माझ्याकडे कसे वळवायचे ते मी सगळं बघून घेतो. हा मग ठीक आहे. आपण अप्पासाहेब ड्रेस कोडचं काय? त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याची व्यवस्था मी केलेली आहे. हे घ्या. हे काय? ड्रेस. हो पण हा ड्रेस घालून मी बँडवाला तर नाही ना वाटणार? अजिबात नाही. उलट तुम्ही अगदी राजपुत्र वाटाल, राजपिंडे दिसाल. फक्त एक काम करायचं, रुबाबात जायचं. हा पण एक लक्षात ठेवा, सहजासहजी लगेच होकार देऊ नका. आणि ही धावती भेट वेळात वेळ काढून जमवून आणले असं त्यांना पटवून द्या. अप्पासाहेब तुम्ही त्याची काळजीच करू नका. ठीक आहे तर मग उद्या संध्याकाळी 7 वाजता आपण हिज हायनेस विश्वास सिंग घोरपडे यांच्या राजवाड्यात असू. ओके. आणि बघा वंदना
अविनाश तुझ्याशी जे बोललं ते पटलं मला, कारण आम्ही भेटलो असतो ना तर वाद घालण्यापलीकडे काहीच करू शकलो नसतो. त्यामुळे माझ्याऐवजी तू त्याच्याशी बोललीस हे फार बरं झालं. अगं सोनलला एका मित्राची गरज आहे हे तुझं म्हणणं पटलं मला, कारण आताच्या या परिस्थितीमध्ये ना मी तिच्याशी मैत्री करू शकते ना अविनाश. याचं कारण एकच आहे, तुम्ही तिचे आई वडील आहात. खरं आहे तुझं. म्हणजे बघ ना, काही काही गोष्टी अशा असतात ना की त्या शेअर करताना नात्यांची अडचण होते. म्हणूनच तिला अशा मित्राची गरज आहे जो तिचा नातेवाईक नाही. अगं तिला खूप मैत्रिणी आहेत वंदना. मी जेव्हा जेव्हा तिच्या हॉस्टेलवर जाते ना तेव्हा ती बोलत असते माझ्याशी, पण मनाने ती मैत्रिणींमध्येच असते. तिच्या या मैत्रिणींपैकी तिच्या परीक्षेत न बसण्यावर कुणी काही बोललं नसेल. अगं कोण हिला काय बोलणार, आणि कोणी बोलून ही ऐकणार आहे थोडीच. अगं अतिशय मनस्वी आणि हट्टी मुलगी आहे ती. सख्या आई वडिलांचं ऐकत नाही, मग मैत्रिणींचं थोडंच ऐकणार आहे. मॅडम सोनल अभ्यासात हुशार आहे असं म्हणाला होतात ना तुम्ही. अगं आहे, पण परीक्षेलाच बसली नाही तर उपयोग काय त्या हुशारीचा. मला तिची फार काळजी वाटते वंदना. अगं एवढ्या लांब राहून सगळे व्याप सांभाळून मी किती लक्ष देणार आहे तिच्याकडे. मॅडम परीक्षेत न बसणं ही चिंतेची गोष्ट आहे खरं, पण परीक्षा न देणं ही तिची राग व्यक्त करण्याची एक पद्धतही असू शकते. अगं कसला राग, कुणाचा राग? सगळ्याच गोष्टींचा, समाजाचा, व्यवस्थेचा. मॅडम अहो हे वयच असं असतं, आतून सतत काहीतरी उसळत असतं, उड्या मारत असतं, आजूबाजूची परिस्थिती नाकारत असतं, आणि अशा नकारात्मक भूमिकेतून ह्या गोष्टी घडू शकतात. हे तिचं एक बंड आहे असं समजा. तुझा चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास मी विसरले होते. अगं एवढी तत्ववेत्यासारखी बोलतेयस, एवढं कळतंय तुला, एवढं समजतंय, मग तूच का होत नाहीस तिचा खरा मित्र? तुम्ही म्हणता आमचं पटत नाही म्हणून, पण तुमची आणि डॉक्टर अविनाश यांची खूप मतं जुळतात. आता हा कसला नवीन साक्षात्कार व्हायला लागला तुला? खरंच. अहो बघा ना, आमच्या पहिल्याच भेटीत डॉक्टर अविनाश मला म्हणाले तू सोनलची खूप चांगली मैत्रीण होऊ शकतेस, आणि आता तुम्ही तेच म्हणताय. मुळात आमची काही मतं जुळत होती म्हणूनच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडून तेव्हा लग्न केलं होतं ना. त्याचे भग्नावशेष शिल्लक दिसत आहेत अजून. आय एम रिअली व्हेरी सॉरी मॅम. ते जाऊ दे वंदना, तू उद्याच्या उद्या सोनलला भेट प्लीज. मी अविनाशला तुला तिच्या हॉस्टेलला सोडायला सांगते. हा पण एक लक्षात ठेव, तू माझी मैत्रीण आहेस हे चुकूनही तिला सांगू नकोस, नाहीतर एका सेकंदात तू तिच्या ब्लॅकलिस्ट मध्ये जाशील. पण मॅडम आम्ही दोघींनी एकमेकींना कधीच पाहिलेलं नाहीये. अगं ते त्याची काही गरज नाहीये. माझ्या खडूस आणि चिकित्सक नवऱ्याला तू एका भेटी जिंकलेस, मग त्याची पोरगी म्हणजे क्या चीज आहे. सरकार, बहिणीसाहेब, आम्ही आमचा शब्द पाळला. कनोजच्या संस्थानाचे दिवाण वीर बहादूर थोरात यांचे पणतू श्रीमंत गुणवंतराव थोरात. गुणवंतराव, हो सरकार आणि बहिणीसाहेब आपल्याला वडीलधारे आहेत, तेव्हा आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे हो नमस्कार करतो. माफ करा, इकडचे रीतिरिवाज मला म्हणजे आम्हाला नीटसे माहित नाहीयेत. बरोबर आहे, आपण कनौजचे. आतापर्यंतचं आपलं आयुष्य तिथेच गेलं असणार. तरी आपल्यावर तिथल्या हिंदी भाषेचे संस्कार दिसत नाहीत. वहिनी सभाऊ, मी तुम्हाला सांगितलं नाही का, गुणवंतरावांचं पालन पोषण इथेच झालंय काकांकडे. हो ना, माझे आई वडील म्हणजे आमचे आबासाहेब आणि आऊसाहेब यांचं आमच्या लहानपणीच. हो कळलं. परमेश्वराची इच्छा. बरं, आपले काकासाहेब इथे कुठे राहतात?
हे काय इकडे? म्हणजे इकडे नाही, तिकडे. काय झालं माहितीये का, इथे आल्यावर ना जरा दिशांचा गोंधळच झालाय आमच्या. धुलिया. हो, धुलिया धुलिया. म्हणजे काय आहे, तिथे त्यांचा थोरातांचा मोठा वाडा आहे. नाही म्हणजे काय माहितीये का, वीर बहादूर गेले ना, त्याच्यानंतर त्यांचे वंशज सगळे इथेच स्थायिक झाले. म्हणजे खानदेश, विदर्भ, म्हणजे धुलिया, गोंदिया असे. असं असं. बरं, मग आपलं शिक्षण वगैरे? तिथं म्हणजे तसा मॅनेजमेंटचा कोर्स आमचा तिकडेच झाला. तिकडे म्हणजे. अरे वा. म्हणजे फॉरेनला होता तुम्ही? हा, हो ना. इतकी म्हणजे ऍक्च्युली फार अशी वर्ष नाही, 7-8, 10. 7-8-10 वर्ष तिथे राहून पुन्हा आपल्या देशात आपल्याला यावं असं वाटलं. चांगलंय. हो ना, नाहीतर आजकालची मुलं जरा परदेशाचं वारं लागलं की तिथलीच होऊन जातात. तिकडे कुठे होता आपण? कुठे म्हणजे ते हे क्वालालंपूर. क्वालालंपूर? हो, म्हणजे याच्या आधी तुम्ही कॅनडामध्ये होता का? कॅनडा? हा, हो. म्हणजे खूप कमी वर्ष होतो ना तिथे. हो, म्हणजे काय झालं की तिथल्या हवेचं आणि आमचं काही जमेच ना. फार थंडी होती तिथे, फार थंडी. म्हणजे इतकी थंडी की माणसाला धड रडता पण येत नाही. हो, अश्रू गालावरच गोठून जातात ना. म्हणजे मग आम्हाला आबासाहेब म्हणाले, काकासाहेब म्हणाले की इकडेच या. काय आपल्या या देशाला फार गरज आहे तुमच्यासारख्या कर्तृत्ववान तरुणाची. मग काय, काकांची आज्ञा प्रमाण. त्यानेच आम्हाला लहानपणापासून वाढवलंय ना. फार उपकार मानतो आम्ही त्यांचे. पण ते काहीच म्हणत नाहीत, म्हणून मग आम्ही इथं आलो. आपण इथे काय करता? नोकरी. हा, नोकरी नाही करत. म्हणजे आमच्या खानदानात कुणाची चाकरी करण्याची सवय नाही. कधीच कोणी केली नाही ती. म्हणून मग या व्यवसायात शिरलो. कसला व्यवसाय करता आपण? कसला म्हणजे असे अनेक व्यवसाय आहेत आमचे. म्हणजे कोणते सांगू आता तुम्हाला. म्हणजे तसा आम्ही रिसर्च केला या सब्जेक्टमध्ये. मल्टी लेव्हल मॅनेजमेंट सोल्युशनचा एक पेपरही वाचला होता तिथल्या कॉन्फरन्समध्ये, टोकियोत. क्वालालंपूर म्हणालात ना तुम्ही? क्वालालंपूर म्हणालो होतो. बरोबर आहे ना. क्वालालंपूरमध्ये माझं मॅनेजमेंट कम्प्लीट झालं. नंतर आमच्या लक्षात आलं की इथं आपल्याला हव्या त्या फॅकल्टीत फारसा स्कोप नाही ना. म्हणून मग मी आपल्या देशात परत आलात? नाही, टोकियोला गेलो. आपल्या देशात हे आत्ताच आलो ना. टोकियोहून? नाही, टोकियोहून नाही, इंडोनेशियाहून. नाही, त्याची एक गंमतच झाली. ती एक फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे त्याचं काय झालं माहितीये गुणवंतराव, बाय द वे, आपल्या प्रिन्सेस आहेत कुठे? बोलवते ना. शालिनी राजे, बाहेर या. ही आमची कन्या शालिनी. रीतीप्रमाणे आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. सरकार, वहिनीसाहेब, जमाना आता बदललेला आहे. वरानी वधूला आणि वधूनी वराला प्रश्न विचारायचे दिवस संपलेत. आपण एक काम करूया, आपण जरा वर जाऊन बसूया. दोघांना काही बोलायचं असेल तर बोलू दे ना. चला. मंदार, यू आर अनप्रेडिक्टेबल. अरे, हे फॉरेनचं कुठून आलं तुझ्या डोक्यात? मी नाही, तो विषय त्यांनी सुरू केला. म्हटलं हे बरं आहे, खानदानाच्या चौकशीला उत्तर देण्यापेक्षा हा विषय सोपा आहे. तसंही माझा भूगोल चांगला होता. म्हटलं करू जरा बॅटिंग. अरे, पण तू कुठे थांबायलाच तयार नव्हतास. नशीब भगवंतरावांनी तुला आवरलं ना म्हणून, नाही तर तू अर्ध जग फिरून आणलं असतंस त्यांना. यू आर इम्पॉसिबल मंदार.
वंदना, बस इथे. काय का बोलत नाहीयेस? कसल्या एवढ्या विचारात आहेस? वैदेही मॅडम आणि तिचे मिस्टर या दोघांनी खूप मोठी जबाबदारी टाकली आहे माझ्यावर. त्याबद्दलच विचार करते. कसली जबाबदारी? वैदेही मॅमचा डिवोर्स झालाय हे माहिती आहे ना तुम्हाला? हो, तू बोलली होतीस तसं. मी त्यांच्या मिस्टरांना भेटले. खूप मोठे न्यूरोसर्जन आहेत ते. आमची चांगली मैत्रीही झाली. मला वैदेही मॅडमनी त्यांच्याबद्दल इतकं सांगितलं होतं ना की पहिल्या भेटीत त्यांच्याशी काय बोलावं हा प्रश्नच नव्हता. तसं तुला कोणाशी काय बोलायचं हा प्रश्न नसतोच म्हणा. काय हो बाबा, मी आधीसारखी एवढीही बडबडी नाहीये बरं का आता. पण खरंच विषय आहेत ना आपोआप निघत गेले. ते बिचारे दोघेही त्यांच्या मुलीची काळजी करत बसतात. तिचा विषय आपोआपच निघाला. केवढी आहे त्यांची मुलगी? 12-14 वर्षांची असेल. हॉस्टेलवर असते. दोघांनी तिला आपल्याकडे ठेवायचा प्रयत्न केला पण दोघांकडेही ती फारशी रमली नाही. दोघंही आपापले उद्योग सांभाळून तिच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतात. पण मला वाटतं की दॅट्स नॉट इनफ. खरं आहे, कारण आईबाप हा मुलांच्या जीवनातला खूप मोठा मूलाधार असतो. आईबाबांच्या व्यक्तिमत्वाची, विचारांची फार मोठी छाप पडत असते त्यांच्यावर. सोनल टर्मिनल मध्ये फेल झाली म्हणजे ती बसलीच नाही टर्मिनल्सला. का? कारण नाही कळलं. म्हणजे आजारी वगैरे सुद्धा नव्हती ती. तिच्या आई वडिलांसारखीच तीही खूप हुशार आहे. पण ती जर असं वागायला लागली तर तिच्या भविष्याचं काय? तुझ्या वैदेही मॅडमना काळजी वाटणं साहजिक आहे. मी सोनलला नाही बघितलं पण माझ्या मते याची काही कारणं असू शकतात. सोनालीचं आत्ताचं वय लक्षात घेता तिची बंड करण्याची प्रवृत्ती असू शकते. तिचं असं परीक्षेला न बसणं चालू परिस्थितीची एक रिॲक्शन असू शकते. बरोबर आहे तुझं ऑब्झर्वेशन. वैदेही मॅडम आणि डॉक्टर अविनाश दोघांनाही माझे हे ऑब्झर्वेशन पटलंय. या अशा वयात मुलांना एका चांगल्या मित्राची गरज असते. असतेच. बाबा किती सारखे विचारत ना आपल्या दोघांचे. मीही त्यांना हेच सांगितलं पण हे सांगितल्यावर दोघांनीही मला कोड्यात टाकलं. त्यांच्या मते मी सोनलची खूप चांगली मैत्रीण असू शकते. मीही हेच सुचवणार होतो तुला. अगं तू समोर आल्यानंतर त्यांना दुसरं सुचणं काही शक्यच नाही ग. बाबा हो असं काय करताय तुम्ही? अहो त्या मुलीशी माझी अजिबात ओळख नाहीये आणि तिच्याशी अशी एकदम जाऊन मी मैत्री कशी करू? अगं तू जगमित्र आहेस वंदना. दगडाशी सुद्धा दोस्ती करू शकशील तू. एक छोटी बच्ची क्या चीज आहे? बाबा पण वैदेही मॅडमनी मला सांगितलंय की तिला हे कळता कामा नये की मी वैदेही मॅडमची मैत्रीण आहे. नाहीतर ती सुरुवातीपासूनच माझ्याशी नीट बोलणार नाही. मग तू तिला सांगू नकोस ना तू वैदेही मॅडमची मैत्रीण आहेस म्हणून. पण बाबा मग एकदम जाऊन मी काय बोलणार तिच्याशी? हे बघ वंदना, तुझ्या मनात तिचं चांगलं करण्याची इच्छा आहे ना, मग फार विचार करू नकोस का. जाऊन तिला सरळ भेट. जे सुचेल ते बोल तिच्याशी. बाबा एखाद्या लहान मुलीशी खोटं बोलायचं नाही हो, खूप कसं तरी होतं. वंदना, तुम्ही डॉक्टर लोक एखाद्याचं ऑपरेशन करता त्यावेळी त्याला भूल देतात ना. अगं तसंच समज आहे. आपला पेशंट बरा होण्याशी मतलब आहे. हा बा तुम्ही ना एखाद्या गोष्टीवर इतकं लॉजिकल एक्सप्लेनेशन देता ना की समोरच्याकडे काही उत्तरच उरत नाही. मला एक प्रश्न पडलाय. तू सुद्धा या वयातून गेलेली आहेस. तुला असं कधी नाही वाटलं की आपल्याला एखादा चांगला मित्र असावा म्हणून? कारण माझा बेस्ट फ्रेंड नेहमी माझ्या बरोबर होता.
माझे बाबा. शैलेशची खूप आठवण येते मला. त्याच्याशिवाय हे घर खायला उठणार आहे मला. अहो इतकं वाटतं तर फोन करा एक त्याला. तिला भेटणं बंद कर, नाहीतर तिच्याबद्दल आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. काय निर्णय घेणार तुम्ही? माझ्यापासून दूर कराल तिला, परत त्या वेळांच्या इस्पितळात नेऊन टाकाल का मारून टाकाल? तिथे आम्हाला प्रोजेक्ट बनवून सबमिट करायचे असतात. तर मला ना टीनएजर हा टॉपिक मिळालाय, म्हणून मला तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे.